going to discuss about protein synthesis. In previous video, we learned about the semi-conservative nature of DNA replication. In this video, we learn about protein synthesis. So, what is meant by protein synthesis? Protein synthesis is the process in which DNA makes the mRNA, and from this mRNA make a new protein. That is called the protein synthesis. And you know that protein is the important biomolecule. Because of the protein serve as the structural component like enzymes and hormones. And that's why cell need to form the or synthesize new proteins. Then protein synthesis include two steps or two processes, that is transcription and translation. From DNA to making mRNA, this process called as the transcription, and from mRNA to making new protein, that is called as the translation. The combination of both transcription and translation called as the protein synthesis. After that, central dogma. Central dogma is nothing but the protein synthesis. But in case of central dogma, the synthesis of protein occur in a unidirectional flow, in only one direction, from DNA to mRNA and mRNA to new protein. That is called the central dogma. And this central dogma proposed by the two scientists, Temin and Baltimore in 1970. So, in case of prokaryote and eukaryote, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटच्या केसमध्ये काय होतं, प्रोकॅरियोट आणि युकॅरियोटचं जे जेनेटिक मटेरियल आहे ते काय डीएनए आहे, आणि त्याचं जेनेटिक मटेरियल डीएनए असल्यामुळे काय होतं, डीएनए पासून एमआरएनए तयार केला जातो आणि एमआरएनए पासून प्रोटीन तयार केलं जातं. आणि ही जी स्टेप आहे किंवा हा जो फ्लो आहे फ्रॉम डीएनए टू एमआरएनए आणि एमआरएनए टू प्रोटीन, त्याच फ्लोला काय म्हटलं जाते, सेंट्रल डॉग्मा म्हटलं जाते. बट या जे सायंटिस्ट होते, या सायंटिस्टनी अजून काय केलं, नवीन इन्व्हेन्शन केलं. आणि त्या इन्व्हेन्शन मध्ये त्यांनी इन्व्हेन्शन कोणामध्ये केलं होतं, रेट्रोव्हायरसेस मध्ये. आता जसं काही आपल्याला सगळ्यांना माहितच आहे की व्हायरस जे असतं त्या व्हायरसचं जेनेटिक मटेरियल जे आहे ते काय, एकतर आरएनए असतं किंवा डीएनए असतं. आणि डीएनए असेल तरी तो सिंगल स्टँडर्ड डीएनए असणार. तर हा जो रेट्रोव्हायरस होता, रेट्रोव्हायरसचं जेनेटिक मटेरियल जे आहे ते काय, सिंगल स्टँडर्ड आरएनए. आणि आपल्याला माहित आहे की आरएनए जो आहे, आरएनए पासून प्रोटीन बनू शकत नाही. ठीक आहे, आरएनए पासून प्रोटीन बनतं, पण कोणता आरएनए पाहिजे त्यासाठी आपल्याला एमआरएनए पाहिजे. आणि हा जो रेट्रोव्हायरसचा आरएनए असतो तो एमआरएनए नसतो, त्यामुळे त्याच्यापासून डायरेक्टली प्रोटीन बनू शकत नाही. म्हणून रेट्रोव्हायरस मध्ये काय होतं, सगळ्यात पहिले हा जो आरएनए आहे या आरएनएवर काय होतं, प्रोसेसिंग होतं. मीन्स या आरएनएचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, डीएनए मध्ये होतं. आरएनए कशामध्ये कन्वर्ट होणार, डीएनए मध्ये कन्वर्ट होणार विथ द हेल्प ऑफ एन्झाईम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. इथे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज नावाचं एन्झाईम युज होणार आणि त्या एन्झाईमच्या हेल्पनी काय होतं, आरएनए पासून डीएनए तयार होतं. आफ्टर सिंथेसिस ऑफ डीएनए, डीएनए बनल्यानंतर काय होतं, या डीएनए पासून एमआरएनए बनेल आणि एमआरएनए पासून प्रोटीन बनणार. तर हा जो फ्लो आहे फ्रॉम डीएनए टू एमआरएनए आणि एमआरएनए टू प्रोटीन, दॅट इज कॉल्ड सेंट्रल डॉग्मा. आणि इन केस ऑफ रेट्रोव्हायरसेस मध्ये काय होणार, पहिले आरएनए पासून डीएनए बनवला जाईल विथ द हेल्प ऑफ एन्झाईम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. आफ्टर दॅट त्या डीएनए पासून एमआरएनए बनवला जाईल आणि एमआरएनए पासून प्रोटीन बनवला जाईल. तर ही झाली सेंट्रल डोग्माची प्रोसेस. म्हणजे सेंट्रल डोग्मामध्ये काय होणार, डीएनए पासून एमआरएनए बनेल आणि एमआरएनए पासून प्रोटीन बनेल, त्याला म्हटलं जाते सेंट्रल डोग्मा. आफ्टर दॅट आपण आपल्या मेन पॉइंटकडे येऊ. तर आपला आजचा मेन पॉइंट आहे ट्रान्सक्रिप्शन. तर आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रोसेस स्टडी करायची आहे, कशाची, ट्रान्सक्रिप्शनची. ट्रान्सक्रिप्शनची काय प्रोसेस आहे ती आपण वन बाय वन स्टेप वाईज बघू. ठीक आहे, तर ट्रान्सक्रिप्शन मध्ये मेनली 3 स्टेप्स असतात. सगळ्यात पहिली जी स्टेप आहे ती आहे इनिशिएशन, सेकंड स्टेप जी आहे ती आहे इलोंगेशन, आणि आफ्टर दॅट थर्ड स्टेप जी आहे ती आहे टर्मिनेशन. आणि टर्मिनेशन मध्ये काय होतं, आपला एमआरएनए तयार होऊन जाईल. तर व्हॉट इज मीन बाय ट्रान्सक्रिप्शन, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ एमआरएनए. ट्रान्सक्रिप्शन काय आहे, अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये काय होतं, एमआरएनए फॉर्म होतं. ठीक आहे, इथे फक्त आरएनए म्हटलंय. आरएनए म्हणजे इथे आरएनए यासाठी म्हटलं कारण ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेसमध्ये डीएनए पासून फक्त एमआरएनए फॉर्म न होता एमआरएनए सुद्धा फॉर्म होतो, आरआरएनए सुद्धा फॉर्म होतो आणि टीआरएनए सुद्धा फॉर्म होतो. हे तीनही आरएनए जे आहे हे ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेसमध्ये फॉर्म होतं. म्हणून जेव्हा तुम्ही ट्रान्सक्रिप्शनची डेफिनेशन लिहाल तेव्हा त्याच्यामध्ये एमआरएनए असं इन्क्लूड नाही करायचं, तिथे फक्त काय लिहायचं, आरएनए. कारण तिथे एमआरएनए सुद्धा तयार होऊ शकतो, आरआरएनए सुद्धा तयार होऊ शकतो किंवा टीआरएनए सुद्धा तयार होऊ शकतो.
So transcription is the process in which formation of RNA from DNA with the help of enzyme RNA polymerase. ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय होतं, डीएनए पासून आरएनए फॉर्म होतं, बट कसा, विथ द हेल्प ऑफ एन्झाईम. तिथे कोण हेल्प करतं, एक एन्झाईम हेल्प करतं, ज्या एन्झाईमचं नाव काय, आरएनए पॉलिमेरेज. आपल्याला काय करायचं आहे, डीएनए पासून आरएनए बनवायचं आहे. डीएनए पासून आरएनए बनवायचं आहे म्हणून तिथे जो एन्झाईम यूज होईल त्या एन्झाईमचं नाव असेल आरएनए पॉलिमेरेज. आता आपण बघितलं रेप्लिकेशन मध्ये आपल्याला डीएनए पासून काय करायचा होता, दुसरा डीएनए बनवायचा होता, म्हणून तिथे आपण एन्झाईम यूज केला होता डीएनए पॉलिमेरेज. पण इथे आपल्याला काय करायचं, डीएनए पासून आरएनए बनवायचा आहे म्हणून इथे जो एन्झाईम यूज होईल त्या एन्झाईमचं नाव आहे आरएनए पॉलिमेरेज. आणि हा आरएनए पॉलिमेरेज जो आहे तो फक्त कुठे काम करेल, ट्रान्सक्रिप्शन मध्ये काम करणार. ठीक आहे. तर आता ट्रान्सक्रिप्शन व्हायच्या वेळेस सगळ्यात पहिले एक लक्षात ठेवायचं की ट्रान्सक्रिप्शन जे आहे ते डीएनएच्या पर्टिक्युलर सेगमेंटवर होतं. ठीक आहे. आणि द सेगमेंट ऑफ डीएनए इज कॉल्ड एज द जीन. म्हणजे जो सेगमेंट असतो डीएनएचा त्याला काय म्हटलं जातं, जीन. म्हणजे जर आपल्याला ट्रान्सक्रिप्शन करायचं असेल तर ते काय होणार, फक्त पर्टिक्युलर सेगमेंटवर होणार किंवा पर्टिक्युलर जीनवर होणार, ते पूर्णच्या पूर्ण डीएनएवर होणार नाही. जसं आपण बघितलं की डीएनए रेप्लिकेशन मध्ये काय होतं, आपण टोटली कम्प्लीट डीएनए काय करतो, सिंथेसाइज करतो. बट इन केस ऑफ ट्रान्सक्रिप्शन ऑर प्रोटीन सिंथेसिस मध्ये असं काही होणार नाही. प्रोटीन सिंथेसिस मध्ये काय होणार, फक्त सेगमेंट ऑफ डीएनए काय होणार, सिंथेसाइज होणार. म्हणजे आपल्याला फक्त डीएनएची एक सेगमेंट किंवा डीएनए वरचा एक जीन जो आहे तोच काय करायचा, आपल्याला सिंथेसाइज करायचा आहे इन द फॉर्म ऑफ एमआरएनए. एमआरएनएच्या फॉर्म मध्ये असेल, आरएनएच्या असेल किंवा टीआरएनए असेल, ज्याची नीड असेल. म्हणजे जो एमआरएनए आपल्याला पाहिजे असेल त्या एमआरएनएच्या नीड नुसार काय होईल, तो आरएनए तयार होणार. तर आता जो जीन असेल किंवा पर्टिक्युलर सेगमेंट असेल डीएनएची किंवा जो काही ट्रान्सक्राइब सेगमेंट असेल त्या ट्रान्सक्राइब सेगमेंटला काय म्हटलं जाते, ट्रान्सक्रिप्शन युनिट. ठीक आहे. म्हणजे जो जीन आपण ट्रान्सक्राइब करणार आहे त्या ट्रान्सक्राइब जीनला काय म्हणायचं, ट्रान्सक्रिप्शन युनिट म्हणायचं. आणि एव्हरी ट्रान्सक्रिप्टेड युनिट हॅव अ थ्री साइट्स. ठीक आहे. तर प्रत्येक ट्रान्सक्रिप्शन युनिट जो असेल किंवा प्रत्येक जीन जो असेल त्याला 3 साइट असणार. सगळ्यात पहिली जी साइट असेल तिला म्हटलं जाते प्रमोटर साइट. ठीक आहे. दे सेकंड जी साइट असेल तिला म्हटलं जाते स्ट्रक्चरल जीन किंवा, ठीक आहे, याला आपण स्ट्रक्चरल जीन किंवा कोडिंग स्ट्रँड सुद्धा म्हणू शकतो. देन थर्ड जी असते तिला म्हटलं जाते टर्मिनेटर. तर प्रत्येक जीनवर काय असेल, ह्या 3ही साइट असणार. प्रमोटर साइट सुद्धा असेल, कोडिंग साइट सुद्धा असेल आणि टर्मिनेटर साइट सुद्धा असेल. आता या साइट असण्यामागचं कारण काय, तर प्रमोटर साइटची गरज पडते आपल्याला. का बरं, कारण आपल्याला काय करायचं, ट्रान्सक्रिप्शन करायचं आहे. आणि नेमकं ट्रान्सक्रिप्शन करायचं कुठून हे कसं समजणार, कारण डीएनए तो खूप मोठा मॉलिक्युल्स आहे आणि त्या एवढ्या मोठ्या मॉलिक्युलवर आपल्याला नेमकं ट्रान्सक्रिप्शन करायचं कुठे आहे किंवा कोणता जीन ट्रान्सक्राइब करायचा आहे हे कसं कळणार. त्यामुळे त्यासाठी प्रत्येक जीनवर काय प्रमोटर रिजन आहे. त्या प्रमोटर रिजन पासूनच काय होतं, त्या जीनची किंवा त्या डीएनएच्या सेगमेंटची ट्रान्सक्रिप्शन चालू होतं. आणि ऍट अ पर्टिक्युलर एंड किंवा नेमकं त्याच पर्टिक्युलर एंड मध्ये किंवा त्या जीनच्या पर्टिक्युलर एंड पर्यंत काय होतं, त्याचं ट्रान्सक्रिप्शन होतं आणि तिथून काय होऊन जातं, ट्रान्सक्रिप्शन स्टॉप होऊन जातं. तर जी साइट ज्या साइट पासून स्टार्ट होतं त्या साइटला म्हटलं जाते प्रमोटर. म्हणजे जी साइट स्टार्ट करतं ट्रान्सक्रिप्शन त्याला प्रमोटर म्हटलं जाते आणि जिथे ट्रान्सक्रिप्शन स्टॉप होईल तिला म्हटलं जाते टर्मिनेटर. आता प्रमोटरचं काम काय आहे, ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट करणं आणि प्रमोटरचं काम काय आहे, ट्रान्सक्रिप्शन स्टॉप करणं. बट या दोन्ही साइडच्या मधात एक साइड असते जिला म्हटलं जाते स्ट्रक्चरल जीन. जो जीन आपल्याला नेमका करायचा आहे, ट्रान्सक्राइब करायचा आहे, ज्या जीनवरची इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्याला इन द फॉर्म ऑफ एमआरएनएच्या फॉर्ममध्ये ती इन्फॉर्मेशन काय करायची, आपल्याला कॉपी करायची आहे. त्या इन्फॉर्मेशनला किंवा त्या जीनला म्हटलं जाते स्ट्रक्चरल जीन. जी इन्फॉर्मेशन काय करणार आहे आपण एमआरएनएवर फ्रॉम डीएनए पासून काय करणार आहे, कॉपी करणार आहे. तर अशा जीनला काय म्हटलं जाते, स्ट्रक्चरल जीन म्हटलं जाते. आता आपल्याला माहिती आहे की डीएनए जो आहे तो कसा आहे, डबल हेलिकल मॉलिक्युल आहे. डबल हेलिकल मॉलिक्युल असल्यामुळे त्याच्याकडे काय आहे, 2 हेलिक्स आहे. आता आपल्याला हे कसं कळणार की 2 हेलिक्स असल्यामुळे आपल्याला कोणत्या हेलिक्सवर नेमकं काय करायचं आहे, एमआरएनए तयार करायचं आहे. तर ते आपल्याला कळतं कारण जो एमआरएनए तयार करतो आपण तो ऑलवेज कोणत्या डायरेक्शननी तयार होणार, 5 प्राइम टू 3 प्राइम. ठीक आहे. तो ऑलवेज 5 प्राइम टू 3 प्राइम म्हणजे त्याची डायरेक्शन जी असेल ती काय असेल, 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन असते. बट डीएनए कडे काय 2 स्ट्रँड आहे. डीएनए कडे 2 स्टँड आहे. तर एका स्टँडची डायरेक्शन असेल 3 प्राइम टू 5 प्राइम आणि दुसऱ्या स्टँडची डायरेक्शन असेल 5 प्राइम टू 3 प्राइम. म्हणजे एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शन असेल दोन्ही स्टँडची. म्हणजे त्याची पोलॅरिटी जी आहे ती काय आहे, अपोजिट आहे दोन्ही स्टँडची. बट आपल्याला जो एमआरएनए बनवायचा आहे तो ऑलवेज आपण कोणत्या स्टँडवर बनवू, टेम्पलेट स्टँडवर. म्हणजे आपल्याला एमआरएनए कोणत्या पोलॅरिटी बनवायचा आहे, 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शननी बनवायचा आहे. म्हणजे आपल्याला जी स्टँड लागेल एमआरएनए बनवण्यासाठी ती स्ट्रँड कशी असली पाहिजे, 3 प्राइम टू
5 प्राइम डायरेक्शन वाली स्टँड असली पाहिजे. आणि ही जी 3 प्राइम टू 5 प्राइम डायरेक्शन वाली जी स्टँड असते त्या स्टँडला म्हटलं जाते टेम्पलेट स्टँड. ठीक आहे. ज्या स्टँडवर आपण एमआरएनए तयार करणार आहे त्या स्टँडला आपण काय म्हणू, टेम्पलेट स्टँड म्हणू, किंवा त्याला तुम्ही अँटीसेन्स स्टँड सुद्धा म्हणू शकता. आणि जे स्टँडवर आपण काही तयार करणार नाही, जी साईड अशीच राहील ऍज इट इज, त्या स्टँडला म्हणून आपण सेन्स स्टँड. म्हणजे आपल्याला अँटी सेन्स स्टँड वरची इन्फॉर्मेशन कॉपी करून आपल्याला काय करायची आहे, सेन्स स्टँड बनवायची आहे. म्हणजे जशी त्याची अगोदरची सेन्स स्टँड आहे ऍज इट इज त्या स्टँड आपल्याला एमआरएनए वर इन्फॉर्मेशन काय करायची आहे, कॉपी करायची आहे. म्हणून त्या स्टँडला काय म्हटलं जाते, सेन्स स्टँड म्हटलं जाते. कारण त्याच्यासाठीच आपण दुसरी स्टँड बनवणार आहे जिला आपण काय म्हणू, एमआरएनए म्हणू. ठीक आहे. म्हणजे आता आपली टेम्पलेट स्टँड कोणती झाली, ही स्टँड झाली. का बरं, कारण ह्याची डायरेक्शन काय आहे, 3 प्राइम टू 5 प्राइम डायरेक्शन आहे. आपल्याला माहिती आहे की 3 प्राइम टू 5 प्राइम डायरेक्शन असलेली जी स्टँड असते ती काय आहे, टेम्पलेट स्टँड आहे. म्हणजे आपला जो डीएनए बनेल तो कोणत्या स्टँडवर बनेल, या स्टँडवर बनेल, टेम्पलेट स्टँडवर. आणि आपल्याला बनायचं कसं आहे, या स्टँड सारखा डीएनए बनवायचा आहे. म्हणजे या स्टँडवर जी इन्फॉर्मेशन असेल तेच आपल्या एमआरएनए वर सुद्धा काय असेल, इन्फॉर्मेशन असेल. म्हणून या स्टँडला कोडिंग स्टँड सुद्धा म्हटलं जाते. ज्या स्टँड साठी आपण स्टँड बनवणार आहे विथ द हेल्प ऑफ टेम्पलेट स्टँड और अँटीसेन्स स्टँड, तर त्या स्टँडला काय म्हटलं जाते, त्या स्टँड साठी आपण इन्फॉर्मेशन बनवणार आहे. म्हणून त्याची जी दुसरी स्टँड असेल त्या दुसऱ्या स्टँडला कोडिंग स्टँड सुद्धा म्हटलं जाते किंवा सेन्स स्टँड सुद्धा म्हटलं जाते. आफ्टर दॅट आता तुम्हाला एवढं कळालंच असेल की प्रोमोटर रिजनचं काम काय आहे, ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट करणं. दे स्ट्रक्चरल जीनवर काय होणार, स्ट्रक्चरल जीनची इन्फॉर्मेशन काय होणार, पूर्णच्या पूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे ती ऍज इट इज काय होणार, ट्रान्सक्राईब होणार. कोणावरून, डीएनए वरून, डीएनएच्या टेम्पलेट स्टँडवरून किंवा अँटीसेन्स स्टँडवरून एमआरएनए वर. आणि आफ्टर दॅट शेवटी काय होईल, जेव्हा ती इन्फॉर्मेशन पूर्ण काय होऊन जाईल, कॉपी होऊन जाईल आफ्टर. आणि त्याच्यानंतर काय होईल, कॉपी झाल्यानंतर इथे दुसरा रिजन येणार, तो रिजन असेल टर्मिनेटर रिजन असेल. आणि टर्मिनेटर रिजनवर काही टर्मिनेटर सिक्वेन्स असतं, त्या सिक्वेन्समुळे काय होतं, त्या एमआरएनएचे चेन जे असेल किंवा आपला जो आरएनए तयार झाला त्या आरएनएचं काय होईल, टर्मिनेशन होईल. म्हणजे तिथे आपलं आरएनए सिंथेसिस जे आहे ते स्टॉप होऊन जाईल. तर अशा प्रकारे हे जे 3 रिजन आहे हे प्रत्येक ट्रान्सक्रिप्शन युनिट किंवा जीनवर प्रेझेंट असतं. आफ्टर दॅट आपल्याला पाहायची आता प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस कशी असतं, तर ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेसमध्ये मी तुम्हाला सांगितलं की 3 स्टेप्स असतात. सगळ्यात पहिली स्टेप आहे इनिशिएशन, सेकंड स्टेप आहे इलोंगेशन आणि थर्ड स्टेप आहे टर्मिनेशन. बट आता इथे एक डिफरन्स आहे, आपल्याला ट्रान्सक्रिप्शन नेमकं पाहायचं कुठलं आहे, प्रोकॅरियोट की युकॅरियोट. तर प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट मध्ये ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन बोथ प्रोसेस आर सेम. दोघांमध्ये प्रोसेस सेम असतं, स्टेप सुद्धा सेमच असतं. त्याच्यामध्ये पण हा स्टेप असणार, याच्यामध्ये पण हा स्टेप. बट काही डिफरन्स आहे, म्हणजे त्याच्यामध्ये वेगळे एन्झाईम युज होणार, याच्यामध्ये वेगळे एन्झाईम युज होणार. आता आपल्याला एक मेन इम्पॉर्टंट डिफरन्स तर माहितच आहे की प्रोकॅरियोट मध्ये जो डीएनए असतो तो सायटोप्लाझम मध्ये सिच्युएटेड असतो, म्हणजे त्याच्या न्यूक्लिओइड मध्ये असतो. बट इन केस ऑफ युकॅरियोट जर आपण कन्सिडर केलं तर युकॅरियोट मध्ये काय असतो, न्यूक्लियस असतो आणि न्यूक्लियस मध्ये डीएनए असतं. ठीक आहे. तर इन केस ऑफ प्रोकॅरियोट मध्ये जे आहे ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन ह्या दोन्ही प्रोसेस ज्या आहेत ते कुठे होणार, सायटोप्लाझम मध्ये होणार. बट इन केस ऑफ युकॅरियोट मध्ये असं होणार नाही. युकॅरियोट मध्ये ट्रान्सक्रिप्शन जे आहे ते न्यूक्लियस मध्ये होईल आणि आफ्टर दॅट जेव्हा ट्रान्सक्रिप्शन होईल त्या एमआरएनए वर प्रोसेसिंग होईल आणि जेव्हा कम्प्लीट एमआरएनए तयार होईल तेव्हा तो एमआरएनए जो आहे तो न्यूक्लियस मधून काय होईल, सायटोप्लाझम मध्ये येणार. आणि जेव्हा तो सायटोप्लाझम मध्ये येईल तेव्हा त्याच्यावर काय केलं जाईल, प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे ट्रान्सलेशनची प्रोसेस जी आहे ते कशामध्ये होणार, सायटोप्लाझम मध्ये होणार. कशामध्ये, इन केस ऑफ युकॅरियोट मध्ये ट्रान्सक्रिप्शन न्यूक्लियस मध्ये होणार आणि जे ट्रान्सलेशन आहे ते कशामध्ये होणार, सायटोप्लाझम मध्ये होणार. बट इन केस ऑफ प्रोकॅरियोट बोथ ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन ऑकर इन सायटोप्लाझम. तर हा एक मेन डिफरन्स आहे कशामध्ये, प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट मध्ये. तर आपण आता स्टेप बघू 1 बाय 1. तर सगळ्यात पहिली जी स्टेप आहे एमआरएनए सिंथेसिसची ती आहे इनिशिएशन. आता इनिशिएशन करण्यासाठी आपल्याला कशाची गरज पडेल, मी तुम्हाला सांगितलं की इनिशिएशन किंवा स्टार्टिंग जी आहे कोणताही जीन ट्रान्सक्राईब करण्याची त्याची सुरुवात कुठून होतं, प्रोमोटर रिजन पासून. आणि आपल्याला माहित आहे की प्रत्येक जीनवर किंवा प्रत्येक ट्रान्सक्राईब युनिटवर काय असतं, 3 रिजन असतं. पहिला जो आहे तो आहे प्रोमोटर रिजन, दुसरा जो रिजन असेल तो असेल स्ट्रक्चरल रिजन, म्हणजे जो जीन आपल्याला काय करायचं आहे, ट्रान्सक्राईब करायचा आहे. आणि थर्ड जो रिजन असेल तो असेल टर्मिनेटर रिजन. तर इनिशिएशन मध्ये काय होणार, इनिशिएशन मध्ये जो आपला एन्झाईम आहे जो काय करेल, आरएनए ला ट्रान्सक्राईब करेल, आरएनए पॉलिमरेज, तो जो एन्झाईम आहे तो येऊन बसेल कोणत्या रिजनवर, प्रोमोटर रिजनवर. आणि प्रोमोटर रिजनवर इन केस ऑफ तुम्ही जर प्रोकॅरियोटची गोष्ट जर करत असेल आपण, तर या प्रोमोटर रिजनवर एक सिक्वेन्स असतो आणि त्या सिक्वेन्सचं नाव आहे TA-AT. हा जो सिक्वेन्स आहे हा प्रोमोटर रिजनवर असतो आणि हा सिक्वेन्स जो आहे
हा प्रोव्हाइड करतो त्याला बाइंडिंग साईट. कशाला? जो रिजन आहे आपला बाइंडिंग साईट प्रोव्हाइड करतो कोणाला? आरएनएला. आरएनएला बाइंडिंग साईट प्रोव्हाइड करतो कोणता रिजन? TA-AT. आणि या रिजनला म्हटलं जाते टाटा बॉक्स किंवा प्राईम बॉक्स. इन केस ऑफ प्रोकॅरियोट, प्रोकॅरियोट मध्ये त्याला काय म्हटलं जाते? टाटा बॉक्स किंवा प्राईम बॉक्स म्हटलं जाते या सिक्वेन्सला. आणि या सिक्वेन्सवर काय होतं? ऑलवेज जो आरएनए पॉलिमरेज आहे तो येऊन बसेल प्रोमोटर रिजनवर. आणि हा सिक्वेन्स सुद्धा कुठे असेल? प्रोमोटर रिजनवरच असेल. आता या सिक्वेन्सवर जेव्हा आरएनए पॉलिमरेज येऊन बसेल, आता इथे कन्सिडर करायचं आहे की आरएनए पॉलिमरेज काय झालाय? जो आपला प्रोमोटर रिजन आहे त्या प्रोमोटर रिजनवर येऊन बसला. बट हा आरएनए पॉलिमरेज एकटाच काय करू शकत नाही? ट्रान्सक्रिप्शन करू शकत नाही. याला कोणाची तरी हेल्पची गरज असते. तर इन केस ऑफ प्रोकॅरियोट मध्ये याला एक फॅक्टर काय करतो? हेल्प करतो. त्या फॅक्टरचं नाव आहे सिग्मा फॅक्टर. ठीक आहे. तो हेल्प का बरं करतो? कारण हा जो आरएनए पॉलिमरेज आहे हा कसा असतो? हा आरएनए आहे. ठीक आहे. आता आरएनए आहे म्हणजे हा एक टाईपचा एन्झाईम आहे. आणि आपल्याला माहिती आहे की एन्झाईम जो आहे तो कशापासून बनलेला असतो? प्रोटीन पासून बनलेला असतो. आणि प्रोटीनची आणि डीएनएची इंटरॅक्शन होत नाही. प्रोटीनची आणि डीएनएची इंटरॅक्शन होत नसल्यामुळे हा जो आहे हा डायरेक्टली ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट करू शकत नाही. आणि डायरेक्टली ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट करू शकत नसल्यामुळे याला जो आहे याला एक फॅक्टर हेल्प करतो. त्याला म्हटलं जाते सिग्मा फॅक्टर. आणि सिग्मा फॅक्टर इज नथिंग बट द ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर हेल्प फॉर द ट्रान्सक्रिप्शन ऑफ एमआरएनए. एमआरएनएच्या ट्रान्सक्रिप्शनला तो काय करतो? हेल्प करतो. म्हणजे जेव्हा आरएनए पॉलिमरेज प्रोमोटर रिजनवर येऊन बसेल तेव्हा इथे काय होईल? सिग्मा फॅक्टर एक फॅक्टर असेल त्याचं नाव काय आहे? सिग्मा फॅक्टर. तो काय होणार? इथे येऊन त्याला ठीक आहे या रिजनवर येऊन त्याला काय होईल? तो सिग्मा फॅक्टर अटॅच होणार. आणि जसा हा सिग्मा फॅक्टर अटॅच होईल तसाच तो आरएनए पॉलिमरेज जो आहे तो काय होऊन जाईल? प्रोमोटर रिजनवर बाइंड होऊन जाणार. आणि ही जी प्रोसेस आहे बाइंडिंग ऑफ सिग्मा फॅक्टर अँड आरएनए पॉलिमरेज ऑन प्रोमोटर रिजन, त्याच प्रोसेसला काय म्हटलं जाते? इनिशिएशन म्हटलं जाते. म्हणजे त्या प्रोसेस पासून जे काय होऊन जातं? इथे ट्रान्सक्रिप्शनचं इनिशिएशन स्टार्ट होऊन जातं. आणि हा जो सिग्मा फॅक्टर आहे हा काय करतो नेमका? हा आरएनए पॉलिमरेज तर आधीच बाइंड होतो. पण आरएनए पॉलिमरेज बाइंड झाल्यानंतर हा काय होतो? आरएनए पॉलिमरेजवर येऊन बाइंड करतो. आणि आरएनए पॉलिमरेजवर काही प्रेशर क्रिएट करतं. आणि प्रेशर क्रिएट झाल्यामुळे काय होतं? हा जो स्ट्रक्चरल रिजन आहे या स्ट्रक्चरल रिजन मध्ये एक बबल फॉर्म होतो. ठीक आहे. अशा प्रकारे काय होतं? एक बबल फॉर्म होऊन जातो. का बरं? कारण हा काय करताय? आरएनए पॉलिमरेजवर प्रेशर क्रिएट करताय. आणि प्रेशर क्रिएट झाल्यामुळे काय होतं? याच्यामध्ये जे बॉन्ड असेल न्यूक्लियोटाइड मध्ये जे बॉन्ड असणार ती बॉन्ड काय होऊन जाईल? ब्रेक होऊन जाणार. आणि बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे काय होतं? इथं बबल फॉर्मेशन होतं. म्हणजे जो जीन आपल्याला ट्रान्सक्राईब करायचा आहे तो जीन काय होतं? नेमकं तिथे बबल फॉर्मेशन होतं. आणि बबल फॉर्मेशन झाल्यामुळे तिथे स्पेस डेव्हलप होतं. त्या स्पेस डेव्हलप झाल्यामुळे तिथे काय होऊ शकतं? आपण इझिली एमआरएनए ट्रान्सक्राईब करू शकतो. अगर जर तिथे स्पेस डेव्हलप नसती झाली आणि तिथले बॉन्ड जे आहे ते जर ब्रेक नसते झाले तर तिथे आपण एमआरएनए तयार करू शकलो नसतो. कारण ते जे बॉन्ड ब्रेक नसते झाले तर ते बॉन्ड काय असते? एकमेकांना अटॅच असते त्याच्यामुळे. तर सिग्मा फॅक्टरचं काम काय आहे नेमकं? की त्याला आरएनए पॉलिमरेजला प्रोमोटर रिजनवर बाइंड करून देणं आणि त्याच्यावर काय करणे? प्रेशर क्रिएट करणे. जेणेकरून काय होईल? जे न्यूक्लियोटाइड मध्ये असलेले जे बॉन्ड आहे ते काय होऊन जाईल? ब्रेक होऊन जाईल. तर इनिशिएशनच्या प्रोसेसमध्ये काय होतं? मग आरएनए पॉलिमरेज प्रोमोटर रिजनवर बाइंड होईल. आरएनए पॉलिमरेज बाइंड झाल्यानंतर तिथे कोणता फॅक्टर बाइंड होणार? सिग्मा फॅक्टर, जो हेल्प करेल कशाला? बाइंडिंगसाठी आरएनए पॉलिमरेजला. आणि सिग्मा फॅक्टर बाइंड झाल्यानंतर काय होईल? इथे सिग्मा फॅक्टर प्रेशर क्रिएट करेल कशावर? आरएनए पॉलिमरेजवर. आणि प्रेशर क्रिएट झाल्यामुळे काय होतं? इथले बॉन्ड ब्रेक होतं आणि ते बबल फॉर्मेशन होतं. आणि ते बबल फॉर्मेशन झालेला जो रिजन आहे तोच रिजन असतो स्ट्रक्चरल जीनचा. आणि त्या स्ट्रक्चरल जीनच्या रिजन मध्येच काय होतं? आपलं एमआरएनए सिंथेसिस स्टार्ट होऊन जातं. ठीक आहे. तर ही प्रोसेस काय आहे? इनिशिएशनची. म्हणजे आपल्या ट्रान्सक्रिप्शनचं काय झालं? आता इनिशिएशन झालं. आता सेकंड प्रोसेस आहे. सेकंड प्रोसेस जी आहे ती काय? इलॉंगेशन. तर इलॉंगेशन मध्ये काय होतं? हा जो आरएनए पॉलिमरेज आहे हा त्याला जे स्ट्रँड म्हणजे जी स्ट्रँड काय करायची आहे? त्याला कोड करायची आहे. किंवा ज्या स्ट्रँडची इन्फॉर्मेशन त्याला कोड करायची आहे किंवा कॉपी करायची आहे त्या स्ट्रँडवर तो काय होईल? येऊन जाईल. आता आपल्याला माहित आहे की जी इन्फॉर्मेशन त्याला कॉपी करायची आहे ती कोणत्या स्टँडवरची करायची आहे? टेम्पलेट स्टँडवरची म्हणजे अँटीसेन्स स्टँडवरची. आणि आपल्याला इन्फॉर्मेशन कशासारखी स्टँड कोड करायची आहे? कोडिंग स्टँड किंवा सेन्स स्टँड सारखी. म्हणून तो काय होऊन जाईल? हा जो आरएनए पॉलिमरेज आहे हा काय होऊन जाईल? जी टेम्पलेट स्टँड असेल त्या टेम्पलेट स्टँडवर काय होऊन जाईल? येऊन जाईल. म्हणजे आता आपली जी टेम्पलेट स्टँड आहे ही आहे 3' to 5'. कारण आपल्याला एमआरएनए कसं तयार करायचं आहे? 5' to 3' डायरेक्शन. म्हणजे आपल्याला जी डीएनएची स्टँड आहे ती कशी आहे? 3' to 5' स्टँड आहे. आणि आपल्याला एमआरएनए जो तयार करायचा आहे तो कसा करायचा आहे? कॉम्प्लिमेंटरी तयार करायचा आहे.
कॉम्प्लिमेंटरी एमआरएनए तयार करायचा आहे म्हणून आपली जी एमआरएनएची स्ट्रँड असेल ती कशी तयार होईल 5 प्राइम टू 3 प्राइम. म्हणजे आपली जी सेन्स स्ट्रँड अँटीसेन्स स्ट्रँड किंवा टेम्पलेट स्ट्रँड जी आहे ती कोणती आहे 3 प्राइम टू 5 प्राइम. म्हणजे हा जो आरएनए पॉलिमरेज आहे हा काय होऊन जाईल या स्टँडवर, हा जो सिग्मा फॅक्टर आहे हा काय करेल या आरएनए पॉलिमरेजला या स्टँडवर धक्का देईल आणि तो या स्टँडवर सिच्युएटेड होईल. आणि या स्टँडवर जेव्हा येईल तेव्हा काय करेल इलॉंगेशनच्या प्रोसेसमध्ये या स्टँडवरची इन्फॉर्मेशन रीड करेल आणि ऍज इट इज इन्फॉर्मेशन जी आहे ती एमआरएनए मध्ये काय करेल कॉपी करेल. आता कॉपी करता काय झालं त्यांनी पूर्ण इन्फॉर्मेशन ऍज इट इज कॉपी केली. आता या स्टँडवर काय होता टी होता आणि आपल्याला माहिती आहे की टीचा बेस पेअर कोणता आहे, टी कशासोबत पेअरिंग करेल ए सोबत करेल, जी कशासोबत पेअरिंग करेल सी सोबत करेल, देन सी कशासोबत पेअरिंग करेल जी सोबत करेल, जी कशासोबत करेल सी सोबत करेल. आता इथे ए आहे, जसं आपण बघितलं डीएनए मध्ये 4 न्यूक्लियोटाइड यूज होतं ऍडेनिन, ग्वायनिन, सायटोसिन अँड थायमिन. बट इन केस ऑफ आरएनए मध्ये थायमिन पेअरिंग करणार नाही कशासोबत ऍडेनिन सोबत. इथे इन्स्टेड ऑफ थायमिन काय यूज होणार युरॅसिल यूज होणार. ठीक आहे, इथे थायमिन यूज होणार नाही, इथे युरॅसिल यूज होणार. म्हणजे इथे ए आहे तर या ए सोबत बाइंडिंग कोण करेल यू करेल. डीएनए मध्ये टीच करणार बट जेव्हा आपल्याला आरएनए बनवायचा आहे तर त्या आरएनए मध्ये थायमिन येणार नाही, त्याच्यामध्ये काय येईल युरॅसिल येईल. म्हणजे ए कशासोबत पेअर करेल युरॅसिल सोबत करेल, देन जी कशासोबत पेअर करेल सी सोबत आणि आफ्टर दॅट टी ए जी या स्टँडवर अगेन काय टी ए जी आहे. म्हणजे टीला कोण पेअरिंग करेल एच करेल, देन ए आहे ए ला कोण पेअर करेल यू करेल, देन जी आहे जी ला पेअर काय करेल सी करेल. तर अशा प्रकारे काय होईल आपल्याला इलॉंगेशन मध्ये हा जो आरएनए पॉलिमरेज आहे हा काय करेल आरएनटीपीज म्हणजे रायबो न्यूक्लियोटाइड हा काय करेल रायबो न्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेट ऍड करेल. ठीक आहे, इथे डीएनटीपीज ऍड होणार नाही. डीएनटीपीज कशाला ऍड होतं रेप्लिकेशन मध्ये डीएनए पॉलिमरेज करतं, बट इथे कोण वर्क करताय आरएनए पॉलिमरेज वर्क करताय म्हणून हा आरएनटीपीज ऍड करेल. ठीक आहे, आरएनटीपी आणि डीएनटीपीज मध्ये थोडासा फरक आहे एक ऑक्सिजनचा. ठीक आहे, तर इथे काय ऍड होणार एमआरएनए तयार करताय आरएनए तयार करताय त्याच्यामुळे तिथे आरएनटीपीज युज होणार, इथे डीएनटीपीज युज होणार नाही. अशा प्रकारे काय करेल हा प्रत्येक न्यूक्लियोटाइड काय करेल कॉपी करेल कशावर एमआरएनएवर. कोण आरएनए पॉलिमरेज. आता आरएनए पॉलिमरेजने काय केली चेन काय जे आहे ती काय केली इलॉंगेटेड केली, म्हणजे त्यांनी पूर्ण इन्फॉर्मेशन स्ट्रक्चरल जीनवरची काय केली कॉपी केली आहे. आफ्टर दॅट त्याच्यानंतर येईल थर्ड स्टेप. आता थर्ड स्टेप मध्ये काय होणार थर्ड स्टेप जी आहे ती आहे टर्मिनेशन. आता टर्मिनेशन जे आहे ते ऑलवेज होतं कशावर टर्मिनेटर रिजनवर, कारण त्या रिजनचं नावच काय आहे टर्मिनेटर. आणि टर्मिनेटर रिजन जो आहे तो अँटीसेन्सवरचा अँटीसेन्सचे स्टँड आहे त्या अँटीसेन्स स्टँडवरच्या 5 प्राइम एंडला काय असतो टर्मिनेटर रिजन असतो. आता हा जो टर्मिनेटर रिजन आहे याच्यावर काय असतो पर्टिक्युलर सिक्वेन्स असतो जो टर्मिनेशनसाठी काय करतो हेल्प करतो. आता सिक्वेन्स कोणता असेल फॉर एक्झाम्पल मी इथे जो सिक्वेन्स घेतलाय तो आहे ए. हा जो सिक्वेन्स आहे हा रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी एमआरएनएच्या स्ट्रँडला टर्मिनेट करण्यासाठी किंवा त्याचं एमआरएनएचं सिंथेसिस काय करणे स्टॉप करण्यासाठी. तर इथे काय होईल जसा हा सिक्वेन्स येईल तशाच इथे काय होईल टर्मिनेशन. फॉर एक्झाम्पल आपण जर प्रोकॅरियोटमध्ये टर्मिनेशन कन्सिडर केलं तर प्रोकॅरियोटमध्ये टर्मिनेशन 2 टाईपचं असते, एक असतं रो डिपेंडंट दुसरं असतं रो इंडिपेंडंट. आता रो काय आहे तर रो एक प्रोटीन आहे जो हेल्प करतो टर्मिनेशनसाठी. आता रो डिपेंडंट मध्ये काय होतं रो जो फॅक्टर आहे तो काय करतो हेल्प करतो टर्मिनेशनसाठी, त्याला म्हटलं जाते रो डिपेंडंट. आणि जर रो फॅक्टर काय करत नसेल हेल्प करत नसेल कशासाठी टर्मिनेशनसाठी त्याला म्हटलं जाते रो इंडिपेंडंट टर्मिनेशन. तर अशा प्रकारे काय होईल असा सिक्वेन्स आला म्हणजे हा जो सिक्वेन्स आहे या सिक्वेन्सवर काहीतरी प्रेशर क्रिएट होईल आणि प्रेशर क्रिएट झाल्यामुळे काय होईल हा जो एमआरएनए आहे हा इथून तुटून जाईल आणि आपला जो एमआरएनए कम्प्लीट एमआरएनए जो आहे तो काय होऊन जाईल इथे सिंथेसिस होऊन जाईल. अशा प्रकारे आपलं सगळ्यात पहिले काय होणार ट्रान्सक्रिप्शनचा इनिशिएशन होणार. इनिशिएशन मध्ये काय होतं जो पॉलिमरेज आहे आरएनए पॉलिमरेज तो काय होतं प्रोमोटर रिजनवर बाइंड होतो. आरएनए पॉलिमरेज झाल्यावर लगेच काय होईल सिग्मा फॅक्टर सुद्धा बाइंड होईल आणि सिग्मा फॅक्टर काय करेल प्रेशर क्रिएट करेल जेणेकरून हा जो आरएनए पॉलिमरेज आहे हा ज्या स्टँडला काय करायचा कॉपी करायचा आहे त्या स्टँडवर काय होईल अटॅच होईल. तर त्याच्यामध्ये काय होऊन जातं तो अटॅच होऊन जातं. देन इलॉंगेशन मध्ये काय होतं हा जो आरएनए पॉलिमरेज आहे हा अँटीसेन्स स्टँडवरची किंवा टेम्पलेट स्टँडवरची पूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे ती काय करतं एमआरएनएवर कॉपी करून घेतं. हे कशामध्ये होतं इलॉंगेशन मध्ये होतं. आणि देन लास्ट स्टेप टर्मिनेशन. टर्मिनेशन मध्ये काय होतं जो टर्मिनेटर रिजन आहे त्या टर्मिनेटर रिजनवर पर्टिक्युलर सिक्वेन्स प्रेझेंट असतो आणि तो सिक्वेन्स हेल्प करतो कशासाठी या एमआरएनएला टर्मिनेट किंवा त्या एमआरएनएची सिंथेसिस स्टॉप करण्यासाठी. अशा प्रकारे आपलं ट्रान्सक्रिप्शन जे आहे ते कम्प्लीट झालं. बट ट्रान्सक्रिप्शन मध्ये अजून एक आहे. आता आपण इथे युकॅरियोट आणि प्रोकॅरियोट दोघांचंही बघितलं
तर मी तुम्हाला जो डिफरन्स आहे तो सांगितला. ठीक आहे. तर आता प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट मध्ये अगेन एक डिफरन्स आहे की ट्रान्सक्रिप्शन करण्यासाठी प्रोकॅरियोट मध्ये फक्त एकच एन्झाईम काम करतं, आरएनए पॉलिमरेज, इन केस ऑफ प्रोकॅरियोट. बट इन केस ऑफ युकॅरियोटच्या केसमध्ये 3 आरएनए पॉलिमरेज असते. आरएनए पॉलिमरेज फर्स्ट, आरएनए पॉलिमरेज सेकंड अँड आरएनए पॉलिमरेज थर्ड. ठीक आहे. इन केस ऑफ प्रोकॅरियोट सिंगल आरएनए पॉलिमरेज असतो आणि सिंगल आरएनए पॉलिमरेज 3 टाईपचे आरएनए बनवू शकतो. तो एमआरएनए पण बनवेल, तो आरआरएनए पण बनवेल, तो टीआरएनए सुद्धा बनवेल. बट इन केस ऑफ युकॅरियोट मध्ये एमआरएनए वेगळा आरएनए पॉलिमरेज बनवेल, देन टीआरएनए दुसरा आरएनए पॉलिमरेज बनवेल आणि जो आरआरएनए आहे तो तिसरा आरएनए पॉलिमरेज बनवेल. तर पर्टिक्युलर आरएनए बनवण्यासाठी एमआरएनए बनवण्यासाठी आरएनए पॉलिमरेज दुसरा असेल, देन आरआरएनए बनवण्यासाठी त्यासाठी सुद्धा दुसरा आरएनए पॉलिमरेज असेल, देन टीआरएनए बनवण्यासाठी त्यासाठी सुद्धा दुसरा आरएनए पॉलिमरेज असेल. बट कोणत्या केसमध्ये? युकॅरियोटमध्ये. आणि प्रोकॅरियोटमध्ये सिंगल आरएनए पॉलिमरेज असेल, तो सिंगल आरएनए पॉलिमरेज काय करेल, तिन्ही आरएनएचं काय करेल, ट्रान्सक्रिप्शन करेल. आता युकॅरियोटमध्ये हा जो आरएनए पॉलिमरेज फर्स्ट आहे हा बनवतो आरआरएनए. ठीक आहे. देन आरएनए पॉलिमरेज सेकंड जो आहे हा बनवेल एमआरएनए. देन तिसरा आरएनए पॉलिमरेज जो आहे तो बनवेल टीआरएनए. म्हणजे तिन्ही आरएनए बनवण्यासाठी 3 डिफरंट टाईपचे आरएनए पॉलिमरेज किंवा 3 डिफरंट टाईपचे एन्झाईम काय करतं, युकॅरियोटमध्ये ट्रान्सक्रिप्शन मध्ये हेल्प करतं. आता आरआरएनए मीन्स रायबोसोमल आरएनए, देन एमआरएनए मीन्स मेसेंजर आरएनए अँड टीआरएनए मीन्स ट्रान्सफर आरएनए. तर प्रोटीन सिंथेसिस मध्ये फक्त एमआरएनए जो आहे तोच काय होऊ शकतो, ट्रान्सलेट होऊ शकतो. टीआरएनए किंवा आरआरएनए ट्रान्सलेट होणार नाही. म्हणजे एमआरएनए जो आहे तोच फक्त काय करू शकतो, प्रोटीन सिंथेसिस करू शकतो. अदर जे आरआरएनए किंवा टीआरएनए जे आहे हे प्रोटीन सिंथेसिस करू शकत नाही. ही गोष्ट चांगलं लक्षात ठेवायची. ठीक आहे. फक्त एमआरएनए काय होऊ शकतो, ट्रान्सलेट होऊ शकतो. अदर जे 2 आरएनए आहे ते ट्रान्सलेट होणार नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्या इथे ट्रान्सक्रिप्शनची जी प्रोसेस आहे ती कम्प्लीट झाली.